गुरुपौर्णिमेला आपल्या कुलदेवतेची पूजा कशी करावी? 30 मिनिटे. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आज आपण गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपल्या कुलदेवता किंवा कुलदेवीची पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 1. गुरुपौर्णिमेचे महत्त्व. 3 मिनिटे. गुरुपौर्णिमा हा दिवस महर्षी वेदव्यास यांना समर्पित आहे. या दिवशी गुरु, कुलदेवता आणि आपल्या परंपरेचे स्मरण केल्याने आध्यात्मिक प्रगती होते. कुलदेवता ही संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करणारी दैवी शक्ती मानली जाते. 2. पूजेची तयारी. 5 मिनिटे. सकाळी लवकर उठून स्नान करावे. पूजेसाठी साहित्य: स्वच्छ पाट किंवा चौरंग, कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो, हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि हार, अगरबत्ती, धूप, दीप. नैवेद्य: फळे, खीर, पुरणपोळी किंवा घरचे सात्विक अन्न, नारळ, विडा, सुपारी, तुळशीपत्र योग्य असल्यास. 3. पूजा विधी. 12 मिनिटे. 1. गणपतीचे स्मरण करा. 2. कुलदेवतेसमोर दिवा लावा. 3. हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करा. 4. मनोभावे प्रार्थना करा: हे आमच्या कुलदेवते, आमच्या कुटुंबावर सदैव कृपा राहू दे. आम्हाला सद्बुद्धी, आरोग्य, सुख, समृद्धी आणि धर्माचरणाची प्रेरणा द्या. 5. शक्य असल्यास कुलदेवतेचे स्तोत्र, आरती किंवा नामजप करा. 6. कुटुंबातील सर्व सदस्यांनी नमस्कार करून आशीर्वाद मागावा. 6. नैवेद्य दाखवून आरती करावी. 4. गुरुपौर्णिमेला करावयाची विशेष सेवा. 5 मिनिटे. कुलदेवतेचा किमान 108 वेळा नामजप. गुरूंचे स्मरण आणि वंदन. गुरुचरित्र, दत्तबावनी किंवा धार्मिक ग्रंथाचे वाचन. गरजूंना अन्नदान किंवा दानधर्म. दिवसभर सात्विक आचरण ठेवणे. 5. समारोप. 5 मिनिटे. पूजा झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाने आरती करून प्रसाद ग्रहण करावा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धा, नम्रता आणि भक्तिभावाने केलेली कुलदेवतेची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते. समारोप प्रार्थना: हे कुलदेवते, आमच्या कुटुंबावर सदैव कृपा ठेवा. आम्हाला धर्म, सदाचार आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. सर्वांचे कल्याण होवो. श्री कुलदेवताई नमः. श्री गुरुदेव दत्त.